नमस्कार, गुड मॉर्निंग. मी आता आहे चिखली कुदळवाडी म्हणजे देवळ आळंदी रोडला. ते बघू शकता माझ्यासमोर बघा, हा म्हणजे कुदळवाडीचा आहे एरिया आहे. तर तुम्हाला पुढे सांगतो मी, कुदळवाडीच्या पुढे गेल्यानंतर चिखली आहे आता 1 किलोमीटर. तर त्या ठिकाणी नगरपालिकेच्या पाण्याचा उपयोग आणि फुटपाथचा उपयोग कसा होतो हे तुम्हाला मी दाखवतो. तो व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बघा. चला तर आपण जाऊया पुढे. चला तर जाऊया पुढं मी तुम्हाला दाखवतो की फुटपाथचा उपयोग चिखली टाळगाव या ठिकाणी कसा केला जातो. तो नुसता चिखलीपुरता मर्यादित विषय नसून जवळजवळ प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक सिटीमध्ये फुटपाथचा उपयोग हा काहीतरी हातगाड्या लावा, काहीतरी दुकानं लावा याच्यासाठी केला जातो. परंतु ह्या फुटपाथचा उपयोग कपडे धुण्यासाठी, भांडे धुण्यासाठी आणि इतर कोणत्या तरी गोष्टींसाठी केला जातो. गाड्यांच्या पार्किंगसाठी केला जातो. आता आपण आलेलो आहे मेन कुदळवाडी चौकामध्ये. हा देऊला रस्ता जातो आणि इकडे निगडीला रस्ता जातो, पिंपरीला रस्ता जातो. तर तुम्ही माझ्यासमोर बघू शकता, हा मोठा कुदळवाडीचा सिग्नल आहे आणि इथं कॉक्रोच खूप मोठ्या प्रमाणात असतात रोज. आज जरा गर्दी कमी आहे, हे बघू शकता तुम्ही. कॉक्रोच या ठिकाणी येतात. कोणाला पण जर मजूर पाहिजे असेल तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हे कॉक्रोच जमा असतात. बेरोजगार तरुण जमा असतात आणि यांना आपण रोजाने नेऊ शकतो. एक दिवस काम केलं तर ते त्या ठिकाणी त्यांचं एक पोट भरत असतं. असे बेरोजगार तरुण या ठिकाणी आहेत. त्यालाच कॉक्रोच म्हटलं जातं आणि त्यांचं आज आंदोलन दिल्लीच्या जंतर-मंतर मैदानावरती. तर आपण पुढे आलो आहे आता चिखली टाळगाव या भागामध्ये. तुम्ही बघू शकता, हे बघा झाली सुरुवात पाण्याला. झाल्या आता फुटपाथ बघा. आज गर्दी काहीच नाही, आज झिरो गर्दी. तर लोक बघा गाड्या कुठं लावतात किंवा त्यांच्या डायरेक्ट पायऱ्या त्या ठिकाणी आल्या, दुकानांच्या रिक्षा लावलेल्या असतात. तर कपडे धुणे, भांडी हे सर्व काही त्या ठिकाणी केले जातं. हे बघा तुम्ही, बघा कुठं काय काय केलं आहे. हे आज काहीच नाही नॉर्मली. ही बाई रोज तिथं ताणून बसते आणि हगलं मुतलं सगळंच तिथं करते. हा चपला बिपला धुत असतो, परत ते विकायला ठेवत असतो. आणि हा मेन चौक आहे चिखली टाळगावाचा आणि समोरच मंदिर आहे, मंदिराची कमान आहे. हे बघा. तर या ठिकाणी असा सगळा कार्यक्रम चाललेला असतो आणि इथं पुढं पोलीस प्रशासन असतं, ट्रॅफिक पोलीस पण असतात. त्यांना काय घेणं देणं आहे, त्यांचा काही संबंध नाही. नगरपालिकेचा विषय, टेबलाखालून पैसे घ्यायचे चालवा. तुम्हाला कपडे धुवायचे, धुणं धुवायचे, भांडे घासायचे, काय करायचं ते उपद्व्याप करा. सगळा घाण आता तरी वास येत नाही. पावसाळ्याचं जर तुम्ही बघशाल तर खरकटं टाकलेलं चायनीजचं दुकान आहे आणि ती बाईक तिथं भांडे धुते, तर त्याचा इतका घाण वास येतो. तर त्या ठिकाणाहून रोज जॉबला जे जातात त्यांना म्हणजे त्या प्रॉब्लेमचा सामना करावा लागतो. तर हा व्हिडिओ नगरपालिकेपर्यंत जास्तीत जास्त पोचला पाहिजे. शेअर करा आणि तुमच्या कमेंट देखील माझ्यापर्यंत पोचवा, जेणेकरून हा फुटपाथचा उपयोग नेमका कुठं आणि कशासाठी केला जातो हे सगळ्यांना कळेल आणि नगरपालिकेला जाग आली पाहिजे. तुम्ही चालू गाड्यांवर, रस्त्यावर उभ्या असणाऱ्या गाड्यांच्या मध्ये येतात, तांगड्यात गाड्या अडवतात आणि फाईन घेतात.